बदलत्या जगाबरोबर प्रचाराची भाषाही बदलतीये। मुंबईकर मतदार जी भाषा बोलतात, आजच्या तरुणाईला जी भाषा भावते त्यांना त्याच भाषेत आवाहन करणारी पोस्टर्स निवडणुकीच्या निमित्तानं मुंबईभर झळकली आहेत। पाहुयात राजकारणातल्या या पोस्टर बॉईजवर खास रिपोर्ट। मराठी बोलता येते, वाचता येते, लिहिता येते। आमची मुलं तशीच। ते लिहिता वाचता बोलता वर काय नाही, जन्माने पण तो मराठीच असला पाहिजे, तरच त्याला इथे नोकरी मिळेल, हेच कायदे झाले पाहिजे। गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठीचा मुद्दा तापलेला होता। दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्याचा आग्रह असो, नाहीतर मल्टीप्लेक्समध्ये मराठी सिनेमांसाठी खळखट्याची भाषा असो, राजकारण जोरदार रंगलं होतं। मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जणू विडाच उचलला होता। पण 5 वर्षात आता वाऱ्यांची दिशा बदलली आहे की काय? कारण 2014च्या निवडणुकीत मराठीचा हा मुद्दा हरवलेला दिसतोय। मनसेनं आता चक्क निवडणुकीचा प्रचार इंग्रजी भाषेतून सुरू केलाय। अफोर्डेबल होम, येस इट इज पॉसिबल असा मेसेज देणारं हे मनसेचं इंग्रजी पोस्टर। मनसेचंच नव्हे तर मराठींचा कैवार घेऊन लढणारी शिवसेनाही बदलून गेलेली दिसते। कारण याच हायवेवरून थोडं पुढे गेलं की दबंग महाराष्ट्र अशा मोठ्या अक्षरातलं शिवसेनेचं पोस्टर लक्ष वेधून घेतं। मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकेकाळी आक्रमक असलेली शिवसेना आता चक्क राष्ट्रभाषा हिंदीतून प्रचार करतेय। या उलट भाजपला कधी नव्हे तो मराठी माणसांचा उमाळा आलाय। भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं याच रस्त्यावर असलेलं मराठी भाषेतलं हे पोस्टर। नवी वोट बँक जपण्यासाठी राजकीय पक्षांना कशी भाषिक कसरत करावी लागतीये याचाच हा नमुना। राजकारण हे सुद्धा एखाद्या कंझ्युमर मार्केटसारखं स्पर्धात्मक बनलेलं आहे। त्यामुळे जाहिराती अधिकाधिक आकर्षक होत आहेत, त्यांचे मथळे आकर्षक होत आहेत, त्याच्यात क्रिएटिव्हिटी आली आहे, त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकता आली आहे। चलो चले मोदी के साथ शिवछत्रपती का आशीर्वाद, एक पोझिशनिंग आहे त्याच्यामध्ये। आणि मग त्याच्यानंतर त्याचं टार्गेट मार्केटिंग, नेमकं कुठल्या भागामध्ये ते पोस्टर कसं असावं, त्याचा लेआउट कसा असावा, त्याचा फॉन्ट कसा असावा, त्याचा रंग कसा असावा, त्याच्यावर फोटो कोणाचे असावेत, हे अतिशय चातुर्यानं केलेलं असतं। हा सगळा पॉलिटिकल मार्केटिंगचा भाग आहे असं मला वाटतं। उंच उंच इमारतींवर झळकणारे हे पॉलिटिकल पोस्टर बॉईज तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर दिसतील। तुमचं मत मिळवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष तुमची भाषा बोलू लागले। पण विधानसभा निवडणुकीनंतर ही भाषा बदलणार तर नाही ना? आता मुंबईतल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचं म्हणजे मुंबईकरांच्या सगळ्या भाषा या बोलल्याच पाहिजेत। त्यामुळे राजकीय नेत्यांची ही बदललेली भाषा मुंबईकरांना कितपत भावते हे निकालानंतरच कळू शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंतसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।